2 अक्टूबर को HND जैन बोर्डिंग परिसर के बाहर 1 दिवसीय लक्षणिक उपवास का आयोजन किया गया। इस अवसर पर पुणे के समस्त दिगंबर एवं श्वेतांबर जैन ट्रस्टियों ने एक मंच पर आकर हॉस्टल और मंदिर को संरक्षित रखने का सामूहिक संकल्प लिया और तन मन धन से सहयोग देने का आश्वासन दिया। सभी को जय जिनेंद्र। ये जो आंदोलन कमेटी हम बनाए हैं और जो लड़ रहे हैं, अभी आपने चकोरगंदी के व्यू सुने और हमें खुशी है कि वो हमारे साथ इस अनशन में आज आए और हमें सपोर्ट किया है और दूसरे ट्रस्टियों का विरोध किया है। हम हाथ जोड़ कर उनको विनती करते हैं कि एक लेटर वो हमें साइन करके दे दे, ताकि मुझे यकीन है कि यदि एक भी ट्रस्टी ने ऑब्जेक्शन लिया, धर्मदाय कमेटी के पास गए, तो ये सब व्यवहार कैंसिल हो सकता है, ये सौदा कैंसिल हो सकता है। तो इसलिए मैं आप सभी की ओर से यहाँ जहाँ जो श्रावक आए हैं, सभी की ओर से नम्र विनती करता हूँ चकोर भाई को, भाई जी आप एक साइन करके हमें दे दीजिए, ताकि आप हमारे साथ हैं, आप हमारे साथ हैं। डॉक्टर कल्याण गंगवाल जी ने पूरे जैन समाज के सौजन्य से HND जैन बोर्डिंग के ट्रस्टीगण से निवेदन करते हुए हॉस्टल और मंदिर न तोड़े जाने की गुहार लगाई। वहीं अन्य सदस्य भी इस मुद्दे पर अपनी आवाज मुखर करते दिखे। यहाँ पे हम जो भी कर रहे हैं सिर्फ बोल के नहीं होगा, तो हमारे आंदोलन को सपोर्ट चाहिए और ये जो डील चल रही है इसके लिए आप हमसे समाज के तरफ से चकोर गांधी सर को हम रिक्वेस्ट कर रहे हैं। ये लेटर भी है, अभी विलास जी राठौर जी हमें पढ़ के भी बताएंगे और सबकी भावना है कि नहीं HND बचाना है। तो हमारे आंदोलन में चकोर गांधी सर अपने साथ हैं, तो उनका एक लेटर मिल जाए, साइन मिल जाए, तो हमें इसमें प्रक्रिया में बहुत मदद होगी। तो सबसे रिक्वेस्ट है, सब लोग गांधी सर को रिक्वेस्ट करेंगे कि सर हमें ये लेटर दीजिए और अपना काम उसमें मजबूती से आगे बढ़ेगा। इस अवसर पर उपस्थित समाज के एक प्रबुद्ध जन ने कहा कि HND जैन बोर्डिंग में जहां एक ओर सैकड़ों युवा रहते हैं, वहीं हजारों जैनियों की आस्था वहां के मंदिर से जुड़ी है। HND ही नुसती आपल्या समाजाचे एक प्रतीक आहे। इथून हजारों विद्यार्थी घडलेले आहेत आणि मंदिराबरोबर हे विद्या मंदिर पण हे टिकलं पाहिजे। ही आपली आई आहे, त्याच्यामुळे आई विकायचा प्रश्न येतच नाही। सगळ्यांनी त्याच्याबरोबर आपण तन मन धनाने आम्ही त्याच्याबरोबर उभे आहोत। काय त्यांची काय अपेक्षा असेल, काय असेल, आपण ती पूर्ण करू आणि ही जागा फक्त विद्यार्थ्यांकरताच राहील, याच्याकरता 100% प्रयत्न करू। धंदा करायला भरपूर जागा आहे, भरपूर ठिकाणी पैसे मिळतील, पण विद्या मंदिर वाचलं पाहिजे, ही आपली मातृसंस्था आहे। कारण याच्याशी चारही संप्रदायाच्या भावना जोडलेल्या आहेत। 2001 साली प्रीतीसुधाजी महाराज सप्ताह चातुर्मास शिवाजीनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये झाला। चकोरबाई आणि आमचे सुरेंद्र गांधी सरांना मी विनंती केली की संवत्सरीमध्ये 8 दिवस आम्हाला जर HNDचं प्रांगण दिलं तर फार बरं होईल। त्यांच्या पदस्पर्शाने आज इथं हजारो लोकांनी चातुर्मासमध्ये भाग घेतला आणि ही पवित्र भूमी, रोज इथं हजारो लोक, शेकडो लोक आज रोज पूजेला येतात। उन्होंने समाज के साथ खड़े होने के भाव जताते हुए अपनी ओर से ट्रस्ट को सौंपे गए लेटर को पढ़ा, जिसमें उन्होंने समाज की मांग रखते हुए ये स्पष्ट किया कि मंदिर और हॉस्टल को तोड़े जाने का निर्णय रद्द होना चाहिए। मी चकोर गांधी ट्रस्टी सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट नंबर PTR नंबर E1614 सदर ट्रस्टची जागा मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथील जागेचा जो व्यवहार झालेला आहे तो चुकीचा झालेला आहे। सदर व्यवहार ट्रस्टच्या नियमांच्या बाहेर जाऊन करण्यात आलेला आहे। सदर व्यवहार मला मान्य नाही, म्हणून सदर व्यवहार रद्द करण्याकरता मी माझी तक्रार नोंदवित आहे। सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही सार्वजनिक न्यास संस्था असून सदर संस्थेचे कार्य हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक या पद्धतीचं आहे। परंतु 4/4/2025 रोजी संस्थेने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सदर जागा विकण्यासंदर्भात तो आदेश मिळवलेला आहे। त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही। सदर आदेश हा चुकीचा आहे, ज्यामुळे सार्वजनिक न्यास संस्था यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे। तसेच पुणे येथील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 10 येथे 15/5/2025 रोजी
नोंदवण्यात आलेले दस्त हे चुकीचे आहे व ते तात्काळ रद्द करण्यात यावे, त्याकरता मी माझी हरकत नोंदवित आहे. डेट प्लेस चकोर गांधी विटनेस. इस अवसर पर उपस्थित ट्रस्टी श्री चकोर गांधी ने कहा कि अभी राजीनामा नहीं हुआ है, लेकिन मैं किसी से सलाह लेकर इस पत्र के लिए विचार विमर्श जरूर करूंगा. मी राजीनामा नाही दिला तर मी ट्रस्टमध्ये राहून क्लिअर कट त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली. मला हा विचार आणि मी दुटप्पी कसा खेळ करू आणि माझं कॉन्शियस क्लिअर आहे. मी आज सांगतो तुम्हाला, ट्रस्ट ही केस जिंको, जागा जिंको, किती हजार करोड येऊ, मला कवडीचा इंटरेस्ट नाही. अशा ट्रस्ट बरोबर मला काम करायचं नाही हे मी आत्ता क्लिअर. दुसरी गोष्ट, तुम्ही हे पत्र दिलं त्या दिवशी आनंदने पण ही सजेशन दिली होती. हे अचानक आलेलं पत्र, मी ऑलरेडी काही गोष्टींमध्ये कायद्याने आहे, रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. तर मला हे पत्र याच्यावर सल्ला घेऊ द्या, मग मी सही करतो. इस अवसर पर समाज के एक प्रबुद्ध जन ने कहा कि आशा है कि चकोर गांधी जी अन्य ट्रस्टियों के पास उनकी कायदे की बात पहुंचाएंगे. आपल्याला आता एक मिनिट, आता माझी सर्वांना विनंती आहे, आपले चकोरभाई गांधीजी आज कन्व्हिन्स झाले की हे चुकीचं आहे, त्यांनी दोनदा तीनदा मान्य केलं, त्यांना आता दबाव वारंवार देण्यात हे नाही. आता आपला पुढचा लढा, ह्या पुढचं आंदोलन जे दुसरे ट्रस्टी असतील त्यांच्या घरी जाऊन, तुम्ही तयार आहात का? आगे उन्होंने कहा कि ये जो हीराचंद नेमचंद जैन जी ने ये जगह दान में दी थी, तो हमारा ये निवेदन है कि जिस उद्देश्य से दान दिया गया था उसे उस उपयुक्त में ही रखा जाए. ज्या हे जे सेट त्यांचे इथं फोटो आहे, जे आपले हीराचंद नेमचंद शेठ यांनी, तर त्यांनी जे ट्रस्ट डीड तयार केलं आहे त्याचा अवलंब आपण काही वेगळं मागतोय का? नाही, त्यांनी दान दिलेली आहे संपत्ती सगळी समाजाला 58 साली. त्यानंतर आपण त्याचा उपभोग घेतोय, आपण त्याचे याचक आहोत, त्यांच्या आपल्या समाजावरती अनंत अनंत उपकार आहे. त्यामुळे आपण त्यांना विनंती करू की हे असं जर घडायला लागलं राज्यामध्ये की दान दिलेली संपत्ती वारसदार पंतू खापरपंतू जर परत मागायला लागले तर हाकार नसेल. अशा अनेक संपत्तीज आहेत की त्यामध्ये वडील त्यांच्या पूर्वजांनी दान दिली संपत्ती, आणि जर उद्या जर बरोबर राठोड साहेब सगळं, आणि आपण अल्पसंख्याक आहोत, रयत शिक्षण संस्था आहे, सगळ्या अनेक संस्था आहे, त्या असं घडत आपण पुढचं आपलं जो निदर्शन असतील तर आपण आता ह्या पुढे मुंबईला जाऊ. माझं सगळ्यांना एक विनंती की आपण थेट मुंबईला जाऊ, त्यांच्याकडे ज्यांना शिकतो तिथं बसू आपण त्यांच्या दारामध्ये. जैन समाज की यह एकजुटता इस बात का प्रमाण है कि आस्था से जुड़े स्थलों की सुरक्षा और संरक्षण के लिए हर स्तर का प्रयास किया जाएगा. जैन फोकस के लिए पुणे महाराष्ट्र से ब्यूरो रिपोर्ट.